कोल्हापूर शहरासह उपनगरातील शाळा महाविद्यालयांच्या परिसरात अलीकडे टवाळखोर तरुणांची संख्या वाढली आहे. शाळा महाविद्यालय सुटण्याच्या वेळी टवाळखोर मुलांचे घोळके शाळा महाविद्यालयाच्या गेटबाहेर उभारलेली असतात. टवाळखोर तरुणांकडून अनेकदा मुलींच्या छेडछाडीचे प्रकार देखील घडतात. त्याचबरोबर शाळा महाविद्यालयांच्या परिसरात अंमली पदार्थांची विक्री देखील होतीये. पोलीस प्रशासनानं शाळा महाविद्यालयांच्या परिसरात निर्भया पथक आणि गस्त पथक नेमून टवाळखोरी करणाऱ्या तसेच मुलींची छेडछाड करणाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी आज ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या शिष्टमंडळानं शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांची भेट घेतली. यावेळी मागणीचं निवेदन देखील प्रिया पाटील यांना देण्यात आलं. यावेळी पोलीस अधीक्षक प्रिया पाटील यांनी शाळा महाविद्यालयांच्या परिसरात टवाळखोरी करणाऱ्यांवर यापुढच्या काळात कारवाई करू अशी ग्वाही शिष्टमंडळाला दिली. यावेळी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मंजित माने, पवन तोरसकर, योगेश लोहार, सचिन नागटिळक, शैलेश नलावडे, अक्षय घाटगे, लतीफ शेख, शुभम पाटील, संद्राट शिंदे, सानिका दामुगडे, माधुरी जाधव, तृप्ती विभूते, प्रज्ञा लोणारे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.